ट्रायबल ॲडव्हायझरी कमिटीची बैठक आयोजित करा. बिरसा फायटर्सची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. शहादा प्रतिनिधी. अनुसूचित क्षेत्रातील पेसा भरती आंदोलनावर कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी तातडीची ट्रायबल ॲडव्हायझर कमिटीची बैठक आयोजित करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित क्षेत्रामधील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसह सर्वसामान्य आदिवासी जनता नाशिक जिल्ह्यात 1 ऑगस्ट 2024 पासून आंदोलन करीत आहेत. आंदोलनाची तीव्रता गाव पातळीपासून राष्ट्रीय महामार्गापर्यंत पोहोचलेली आहे. त्याचबरोबर आदिवासी समाजातील ज्येष्ठ नेते मा.आ.कॉ. जे.पी. गावित, कॉ. चिंतामण गावित सह त्यांचे ज्येष्ठ सहकारी 21 ऑगस्ट पासून आमरण उपोषणास बसलेले आहेत. ही बाब आदिवासी जनतेच्या वतीने चिंतेची गंभीर बाब आहे. अनुसूचित क्षेत्रातील पेसा संवर्गातील 17 मध्ये महामहिम राज्यपाल महोदयांनी 9 जून 2014 रोजी संविधान सूचीनुसार विशेष अधिकारात अनुसूचित क्षेत्रातील भौगोलिक परिस्थितीनुसार सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासासाठी बहाल केलेली आहे. या बाबीचा गांभीर्याने विचार करण्यासाठी कृपया अनुसूचित क्षेत्रातील 13 जिल्ह्यात सुरू असलेली चळवळ व पेसा भरतीच्या आंदोलनावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली तातडीची ट्रायबल ॲडव्हायझरी कौन्सिलची बैठक आयोजित करून महाराष्ट्रातील राखीव मतदारसंघातील आमदार व खासदार यांच्या उपस्थितीत चर्चांती निर्णय होण्यासाठी बैठक आयोजित करावी, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र.